तर नमस्कार सर्वांचे, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या किचनमध्ये। तर आज बनवूया आपण मुलांच्या डब्यासाठी हे बघा, गव्हाच्या पिठापासून आणि कॉर्न पासून झटपट पोटभरीचा नाश्ता। भाजीला काही नसलं ना टिफिनला की आपल्याला हे झटपट तयार करता येतं। तर हे बघा, इथे मी 1 कटोरी कॉर्न घेतलेले आहेत। कॉर्न स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडे उकळून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरमध्ये टाकूया आणि यामध्ये टाकूया थोड्या हिरव्या मिरच्या आणि कॉर्न थोडे बारीक करून घ्यायचे। बारीक करताना यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे। तर हे बघा, मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये। चला आता आपण पुढील तयारी करूया। एक बाउल घेतलेला आहे। एका बाउलमध्ये मी टाकत आहे 1 कटोरी गव्हाचं पीठ आणि अर्धा कटोरी इथे टाकत आहे तांदळाचं पीठ। तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा मैदा सुद्धा वापरू शकता। अर्धा वाटी मी इथे दही घेत आहे। त्यानंतर आपण जे कॉर्न आणि हिरव्या मिरच्या बारीक केल्या होत्या मिक्सरमध्ये ते यामध्ये टाकूया। अगदी कमी साहित्यामध्ये पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता तयार होतो। भरपूर कोथिंबीर टाकली आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तुम्ही यामध्ये हवं तर गाजर सुद्धा किसून टाकू शकता। अद्रक टाकलेला आहे मी किसलेलं 1 तुकडा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा छोटा चम्मच जीरा, थोडीशी हळद, तिखट टाकायचं अर्धा चमचा। आपण इथे लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मी तिखट थोडं कमी टाकलं। आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा एक छान असा घट्ट घोल तयार करून घ्यायचा। हे बघा, थोडं थोडं पाणी टाकत जायचं। तर हे बघा, मी छान असा घट्ट घोल इथे तयार करून घेतलेला आहे। चला आता आपण गॅसवर तवा गरम करूया। तर हे बघा, तवा छान गरम झालेला आहे। आता आपण इथे टाकूया थोडं बटर। तुम्ही बटर, तेल, तूप काहीही वापरू शकता। मुलांना बटर आवडतं त्यामुळे मी इथे बटर टाकलेलं आहे। बटर छान थोडंसं असं पसरवून घ्यायचं। हे बघा, थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि छान छोटासा असा हे बघा पसरवून घ्यायचं गोल गोल छान आकारामध्ये। तुम्ही हा पिझ्झाला ऑप्शन म्हणून सुद्धा वापरू शकता। मैद्याचे बाहेरचे महागडे पिझ्झा खाण्यापेक्षा मुलांना आपण हे असे पिझ्झा करून दिले ना घरच्या घरी पौष्टिक, की मुलं बाहेरचा पिझ्झा खाणं सुद्धा विसरतील। ते बघा, एका साईडनी झालेलं आहे। आता पलटवून घ्यायचं। आता काय करायचं, आपण याच्यावरती थोडंसं ओरिगॅनो टाकायचं। ओरिगॅनो नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, ऑप्शनल आहे। मुलांना आवडतं म्हणून मी इथे टाकत आहे। तो ओरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्स तुम्ही इथे टाकू शकता। मी ओरिगॅनो टाकत आहे। त्यानंतर मुलांचं फेवरेट चीज आपण इथे किसून टाकूया वरून। हे बघा, चीज टाकल्यानंतर थोडं आणखी झाकून ठेवायचं आणि बिलकुल थोडा वेळ होऊ द्यायचं हे एका साईडने, म्हणजे चीज सुद्धा याच्यावर छान असं मेल्ट होईल। हे बघा, झाकून ठेवायचं आहे। हे बघा, तयार झालेला आहे आपला। तुम्ही याला मिनी पिझ्झा सुद्धा म्हणू शकता किंवा मग थालीपीठ म्हणू शकता, डोसा म्हणू शकता, काही तुम्हाला जे वाटेल ते नाव देऊ शकता। पण पोटभरीचा नाश्ता इथे तयार झालेला आहे। हे बघा, चला तर मग गरमागरम आता आपण मुलांचा टिफिन पॅक करूया। बाकीचे पण सर्व अशा प्रकारे तयार करून घ्यायचे। हे बघा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर हे बघा, आपला टिफिन तयार झालेला आहे। अगदी झटपट पौष्टिक नाश्ता तयार आहे। तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर जाता जाता एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच साईडला बेल आयकॉन असते ना, ती सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। थँक यू सो मच। बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।